आपल्यासोबत इम्तियाज जलील सर आहेत। जलील सर, तुम्ही आता भेट घेतली, मुंबई पोलिसांनी जरांगेंना नोटीस दिलेली आहे, मैदान खाली करा, आंदोलनाला परवानगी नाही आहे, कोर्टाचा दाखला जो आहे याच्यामध्ये देण्यात त्यांनी परवानगी मागितलेली आहे। आता तुम्ही नाही देणार असेल, नाही देणार असेल तर हे तर हुकुमशाही झाली ना, हे तर दादागिरी झालेली आहे। त्याचा निषेध आम्ही करतो आणि पोलिसांना विनंती करतो की बहुतेक आपल्याला हे कळलेलं नसेल की आज तुम्ही बळजबरी केली, तुम्ही फोर्सफुली इथे हे जागा खाली करण्यासाठी हे जोर लावला, तर त्याचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये काय परिणाम होणार याचा महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला ते कळलेलं नसेल, म्हणून हे अशा प्रकारचे नोटीस वारंवार त्यांना देण्यात येत आहे। देवेंद्र फडणवीस म्हणतात कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी आम्हाला करावी लागेल। कोर्टाने काय सांगितलेले आहे की जे रस्त्यावर लोकांना, सामान्य लोकांना अडचण होत आहे त्याचं समर्थन आम्हीही करतो, पण इथे क्या त्यांना सुविधा देण्यात आलेली आहे का? की पावसामध्ये ते 4 दिवस बसले होते, पावसामध्ये पाणीसाठी नाही, खाण्यासाठी नाही आहे, काही सुविधा नाही होती, त्यांना टॉयलेट जाण्यासाठी काही सुविधा नाही होती। तर अशा प्रकारची वागणूक करणे कुणाच्या अगेन्स्ट में? हे काही विदेशातून आलेले लोक आहे, हे अस्सल महाराष्ट्रीयन मराठा लोक आहे। मग मुंबई काय कुणाच्या बापाची आहे का? सगळ्यांची आहे मुंबई। तुम्ही कोण आहे लोकांना थांबवण्यासाठी की तुम्ही येऊ नये? मी लॉ अँड ऑर्डर ब्रेक करत असेल तर माझ्यावर कारवाई करा, पण अशा प्रकारे हे हुकुमशाही चालणार नाही। ओबीसीतून मराठा आरक्षण देणं शक्य आहे असं याचा काय आहे की जे स्टडी केलेले आहे, हायकोर्टाकडून आमची अपेक्षा हे होती की हायकोर्टाने सरकारला हे काय सांगायला पाहिजे होतं की तुम्ही 48 आवर्समध्ये हे जे प्रकरण आहे, अनेक वर्षापासून सुरू आहे, अनेक आंदोलनं झालेले आहे, किती मोठे मोठे मोर्चे काढण्यात आलेले आहे, याचा तोडगा काय आहे 2 दिवसामध्ये? जेव्हा सरकारला काही करायचं नसतं तर कमिटीवर कमिटी, मग स्टडी, मग टाईम घ्यायचं आणि पुन्हा ते प्रकरण तसंच राहतो। पाहतोय की आम्हाला कोर्टाकडून अपेक्षा होती, मात्र कोर्टाने तसं केलं नाही। राज्यामध्ये जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवत असेल तर आम्ही समजू शकलो असतो, मात्र मुंबईपासून रोखलं जाते, मुंबई कुणाच्या बापाची नाही अशी प्रतिक्रिया इम्तियाज जलील यांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरामन विशाल रायपूरसह प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।